आदित्य हे काय सगळं? वेलकम होम स्वीट हार्ट. स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या एवढं छान घर बाबांनी कुठून रे शोधून काढलं असेल? अरे आपल्या लाडक्या लेकीसाठी काय नाही करणार ते. हा हे पण मस्त आहे घर. मला खूप आवडलं. हो मलाही. मगाशी मी बागेत फिरत होते ना तेव्हाही मस्त गार शांत वाटत होतं. नवं घर कसं असेल याविषयी खूप धाकधूक होती मनात. पण छानच आहे घर खरंच. थँक्यू बाबा. ते पण अजून कसं नाही पोहोचले हे? आपल्याला येऊन तर किती वेळ झालाय. एव्हाना पोहोचायला हवे होते. हो मी त्यांना फोन करून बघते. हा काय झालं असेल तुला? आपण म्हणजे ना बाबाजींच्या वर्तन करतोय. एक टक डोळे लावून बसत फोन कडे आणि एक नाही दोन दोन फोन. गंमत गेला. आपल्याला मनातून उत्सुकता आहेच ना आदित्यचा फोन कधी येते. हो तर मला लपवायचं काय त्यात? वाट पाहतोय तर पाहतोय. पण मंडईनं पोचून एक तासभर तरी झाला असेल. हो ना म्हणजे एव्हा फोन यायला हवा होता. सगळ्यात गंमत काय माहितीये का? ही बातमी कळल्यावर मेघना काय म्हणते ना हे मला ऐकायचंय. हीच खरी गंमत आहे. अहो जाऊ द्या आता तुम्हीच फोन करा. तू जरा धीर धर बरं संजीवनी. अहो असं अगं आपण काहीतरी चुकीचं बोलायचो सगळा गोंधळ व्हायचा. त्याचाच फोन येऊ दे. बर तू एक काम कर ना. तू सगळ्यांना बोलव. जरा फोन आला की सगळे मिळून गंमत करूया तिची. हे चांगलं आले. ऐक अगं तू काय बारीक वाजणार आहे का? व्हायब्रेटरवर ठेवला असेल तुम्ही. मी ठेवीन का? अहो चुकून गडबडीत होऊ चुकून कसं आज चूक करीन का मी? बरं फोन आला ऐकायला नाही कोण येणार. ऐकतंय का काय इथे? अहो, काय ऐकायला नाही येणार. तिथे जायला बरं ऐकायला. मला हाक मारा फोन आला तर. हो. हा मी बोलवते सगळ्यांना. हो ते पण खरंच छानच आहे घर. अरे म्हणजे काय बाबांची निवड आहे बाबा. पण काय रे आदित्य तू नसणार. मला नाही चैन पडणार. हो ना. पण काय करणार? ड्युटी आहे ना तुला पण आणि मला पण. आय नो. पण थँक गॉड आई बाबांना इथे येऊन राहण्याचं सुचलं. पण अजून आले कसे नाही ते? मगापासून 4-5 वेळा फोन केला मी त्यांना. फोन पण उचलत नाहीयेत. अगं त्यांनी बॅगेत ठेवला असेल ना फोन. तसंच असेल. येतील ते. रिलॅक्स. हे मजा येईल ना.
नवीन घर लावण्याची गंमत काहीतरी वेगळीच असेल नाही? आदित्य, तू पण थांबणार आहे 2-3 दिवस प्लीज. अगं मला पण आवडलंच असतं ना, पण काय करू, आय हॅव अनदर प्लॅन्स. जाऊ दे. अगं नाही तसंही मी बघणारच आहे या वर्षभरातले किती दिवस काढतोयस तू माझ्यासाठी ते. तुझ्यासाठी ना सांगतो ना, हे बघ म्हणजे साधारण मोज मोज मोजच तू फक्त. अरे म्हणजे काय मोजूनच सांगावं लागेल ना तुला आता. हे बघ एका वर्षात किती दिवस असतात? 365. 365 पैकी जाऊ दे रे जाऊ दे. 365 दिवस काढू शकतो मी तुझ्यासाठी. तेच तर. काय तू? येस 365. आणि मी खरंच इथेच राहणार आहे वर्षभर. कारण काय मी सुद्धा माझी बदली करून घेतली आहे ना हिंजवडीला. काय? आणि मिसेस देसाई, आता हे जे घर आहे ना हे आपल्याला दोघांना मिळून लावायचंय बरं का. कारण इथे तू आणि तुझे आई बाबा नाही तर फक्त तू आणि मी आपणच राहणार. खरंच? आदित्य? नो. येस नो. येस आदित्य खरंच? येस नो. येस अरे? येस 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 खरंच? खरंच. अरे आला का फोन? आला का? आला? कुठल्याही क्षणी येईल म्हणून सगळ्यांना बोलवलंय. आई गो. हो हो हो. मग हाका मारते तुम्हाला ऐकायला येत नाही, काय करणार? वेळ पट. अजून कसं नाही आला? चालू आहे ना फोन. धीर झोपले तर नसतील ना? सायलेंट वर नाहीये ना? आला त्याचा काय चिरंजीव सरप्राईज फोडलं का? ए ए थांब 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 जर स्पीकरवर टाकतो मी सगळ्यांना बोलता येईल. हो दिलं 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 सरप्राईज दिलं. थांबा थांबा मी पण स्पीकरवर टाकतो. धक्का बसला ना? आणि काय राजा राणीचा संसार का? आणि आमच्याशी बोलायला वेळ आहे का? नाही मुळात आधी ओळख आहे का आमच्याशी? नाही आम्हाला माहिती होतं, पण तुला कसं वाटतंय? माई बोलते माई. देसाईंच्या घरातलं हे आतापर्यंतचं सगळ्यात अल्टिमेट सरप्राईज होतं. कोणीही पत्ता लागू दिला नाही ना मला, आई बाबांनी सुद्धा नाही. ते काय नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळे इकडे या. हा येणार येणार, पण इतक्यात नाही. आधी तुम्ही चिमणा चिमणी छान तिकडे घरटं बांधा. मग इकडचे सगळे कावळे साळुंक्या लाल तोंडाची माकडं सगळे येणार पाहुणचाराला. आपल्या घरचे तुझ्या सरप्राईज मध्ये सामील झाले यात काही नवल नाही, पण आई बाबा सुद्धा. येस हे पण त्यांना सरप्राईज मेंटेन करणं जास्त कठीण होतं. कारण काय ते इथे राहायला येतं तसं दाखवायचं होतं ना त्यांना. आय नो. अरे मी गेले होते ना पॅकिंग करायला, तर मला पॅकिंगच करू देत नव्हते. बेसिकली मला खूप उत्साहानं सांगितलं की आम्ही येतोय तुझ्याबरोबर राहायला म्हणून, आणि पॅकिंगचा काहीच उत्साह नाही. मला काही टोटलच लागत नव्हती. नाही तर बाबा माहितीयेत ना तुला,
पुण्यात पोहोचेपर्यंत मला सळो की पळो केलं असतं त्यांनी. पण मीच आपली बिचारी गाडीचं विचारते की बुकिंग केलं का नाही केलं, काय झालंय, तर हो की तू नाही. बिचारे. हे आदित्य, त्यांना फोन करून विचारते कुठेपर्यंत पोहोचलाय. गंमत करे ना जरा. बघू आता काय म्हणतात. जय हो. फोन आला तर काय उत्तर देऊ बाबाजी, काय उत्तर देऊ? हॅलो हॅलो बाबा, काय हो कुठेपर्यंत पोहोचलात? लोणावळ्यापर्यंत आले असाल ना? हॅलो 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 बहुतेक सिग्नल नाहीये. आम्ही काय टनेल मध्ये आहोत ना, टनेल मध्ये. त्याच्यामध्ये जरा तुम्ही जरा होल्ड करा, तोपर्यंत सुचेल मला काहीतरी. मी तोपर्यंत थांबा जरा. हा मी हा सुचला. हा हॅलो मेघना. हा बोला मेघना. त्याचं काय आहे? बाबा, सिक्रेट कळलंय मला. हो आम्ही आता ना दुसरा टनेल. काय म्हणालात? सिक्रेट कळलंय आता मला. जय हो जय हो. बरं झालं मेघना, सुटलो. तुम्हाला सांगतो, अहो केवढं टेन्शन होतं माहितीये का? हे खूप जड जात होतो. हे असं सगळं बनावटी बोलणं, खोटं बोलणं. जय हो, सुटलो. पण काय हो बाबा, तुम्ही पण आदित्यच्या गटात सामील झालात? आता काय करणार हो, आमच्या जावई बापूंनी मनावर घेतला ना. हा पण मला एक सांगा मेघना, तुम्ही खुश आहात की नाही? हो बाबा, आणि तुम्ही बघून दिलेलं घर पण खूप छान आहे. मस्त राहा हो तिकडे, आनंदात राहा, सुखाने संसार करा. बरं मला सांगा, काही खाणं पिणं झालं का? नाही अजून. हा अहो मग आता त्याच्या मागे लागा. हा आता तुम्हालाच करायचंय एकट्यानी सगळं. हा हो, सवय नाहीये. होईल हो. सगळ्याची सवय होईल. जय हो म्हणा आणि सुरू करा. हा मस्त आनंदात राहा, सुखात राहा. जय हो जय हो. हा मी फोन ठेवतो आता. आपण उद्या सावकाश बोलूया. हा जय हो जय हो. दमले ग बाई, दिवसभर पळापळ करून. ऐक बसा बसा सासूबाई. हो झाली ना रवानगी सुनेची आणि मुलाची? हो बाई, झाली बाई एकदाची. आज नाही जाणवणार तुम्हाला, उद्यापासून जाणवेल. तुम्हालाही चैन पडणार नाहीये. कसं पडणार मेघना? तर मेघना, आदित्यही नाही. सुनेचा तर इतका लळा लागला तो म्हणून सांगू. आदित्य तर काय पोटचाच. हो ना, चक्क वर्षभर नसणार आणि तो नाही. इतका काळ कधी आपल्यापासून दूर नाही ना हो राहिला तो. म्हणून थोडी आपली हुरहुर वाटते हो. वाटणारच ग, त्यात तुझा लाडका ना तो आहेच मी. तरी गेला की नाही बायकोच्या मागे लुटू 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 लुटू. लटपटी खटपटी करून, नाना युक्त्या करून ट्रान्सफर करून घेतली बरोबर स्वतःची तिकडे. लबाडच आहे मग तो. पण मी सांगते बघा तुम्हाला, त्यालाही तिकडे चैन नाही पडणार. काय नाही, व्यवस्थित चैन पडेल त्याला. तुला उगीच वाटतं आपलं आदित्य दूर गेलाय, आदित्य दूर गेलाय. मी काही करत नाही, कळलं ना? आणि उगीच चिडवत बसू नका सारखं सारखं मला. हसू नका आधी मला तुम्ही. अगं मुलांना या वयात स्वातंत्र्य हवंच असतं ग. त्याशिवाय त्यांचं त्यांना कळणार कसं? पक्ष्यांची पिल्ल बघ, जरा पंख फुटले की उडाली लगेच. आपण माणसात जरा फार काय जपतो मुलांना. तुम्ही काहीही म्हटलत ना तरी एक दिवसाआड मी त्याला फोन करणारच आहे खुशाली विचारायला. कळलं ना? झोपा आता तुम्ही. आता कुणाला फोन करताय तुम्ही? आदित्यला लावून देतो. अहो आता नका लावू. का? कट करा आधी तो. आता कुठे? झोप. लावलाय कुठे? तुम्ही पण ना एक दिवसाआड ना. कट्टी तुमच्याशी. अरे सारखी माझी मस्करी करत असता. आता तरी करू नका. लावू? नको. झोपा आता. विजया 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 ऐक ना. अगं ते बाजूला ठेव ग बाई. श्वेताला म्हणा थांब. एक मिनिट. अगं सेट. हा बोल, काय नवीन बातमी आहे? म्हणजे मिनी सुपर मार्केटचं तर तुला माहितीच आहे ना. हो, एक खूप छान आयडिया ते अर्चू.
पण हस्तकलेच्या वस्तूंचं सेक्शन सुद्धा तिथे असणार आहे हे माहितीये का? अय्या अर्चू, अगं हे डोक्यातच नाही आलं माझ्या. खूप मस्त आयडिया आहे ग. आपल्याला परमनंट जागा मिळाली. येस. आणि मी सुद्धा ना, माझा बॉन्ड संपला ना की माझे ड्रेस सुद्धा मी तिथे ठेवणार आहे. अरे वा, क्या बात है. आणि तुझ्याकडे तर काय खूपच वस्तू आहेत, त्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही. पण हे खूप छान झालं अर्चू. बरं, त्यासाठीच आपल्याला उद्या सकाळी वाळिंब्यांकडे जायचंय. हा, अच्छा, म्हणजे तो सतीशचा चष्म्यावाला मित्र. करेक्ट, तोच. तो ना आपल्याला कम्प्युटरवर या मिनी सुपर मार्केटचं डिझाईन करून देणार आहे. तो त्याला ब्रीफ करण्यासाठी आपल्याला जायचंय तिथे. बरं, कुठलं सेक्शन कुठे असणार आहे किंवा आपलं हस्तकलेचं सेक्शन आपण कुठे प्लॅन करायचं आहे ते सुद्धा तू विचार करून ठेव. कळलं का? ओके, चालेल चालेल. मुलं शाळेत गेली की मग आपण जाऊन येऊ. हो चालेल. विजया, मला खूप थ्रिलिंग वाटतंय ग. खूप मजा येणार आहे अर्चू. येस. मग रेडी राहा उद्या. हो ठीक आहे, चालेल. चल, बाय 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 बाय. जय हो, जय हो. माधवी, सुटलो या भानगडीतून. खरंच हो, सारखा प्रश्न पडायचा, किती आणि कसं खोटं बोलणार मेघनांशी. बरं, कसं आहे, प्रत्यक्ष जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा सांभाळायला तुम्ही असता, पण फोनवर भंबेरी उडायची ना माझी. आणि तुम्ही सारखं मलाच पुढे करायचा, घ्या फोन घ्या फोन घ्या फोन करत. अजून नका, केवढी पंचायत व्हायची माझी. पण जय हो, मजा आली की नाही एकंदर. खूप मजा आली खरं. मला ना खरंच सांगतो हो माधवी, मला ना आपल्या जावई बापूंची कमाल वाटते हो. जावई बापूंनी कमालच केली, पण माझं मन मात्र थोडं खट्टू झालं होतं. अहो, मला वाटत होतं आता मेघनांबरोबर राहायचं म्हणजे तिचे मनसोक्त लाड पुरवता येतील. पूर्वी आपल्याकडून खूप चुका झाल्या आहेत हो, त्या सुधारता येतील. आपल्या दोघांच्या नोकरीच्या व्यापामुळे तिला आपला सहवासच मिळत नव्हता आणि आपल्यालाही तिचा सहवास मिळत नव्हता. एकत्र राहून ते कुटुंबाचं सुख असतं ना, ते आपल्याला उपभोगता आलं असतं. पण हरकत नाही हो, जय हो, हरकत नाही हो, हरकत नाही. पण जावई बापू मेघनांसाठी किती करतायत हे आपल्यासाठी महत्वाचं नाही का हो? त्या दोघांच्यातलं एकमेकांवरचं प्रेम हे आपल्यासाठी महत्वाचं नाही का हो? आपण जाऊया ना टूरला, निघून जाऊया मस्तपैकी. नाहीतरी नानासाहेबांना मी प्रपोजल दिलेलंच आहे, हो की नाही? ते मेघनांच्या या बदलीच्या भानगडीमुळेच त्यांनी पोस्टपोन केलं होतं ना. हा, मग आता जायला हरकत नाही, आता कुठलीच अडचण नाहीये. जय हो. खरंच हो, तुम्ही ना उद्याच त्यांना फोन करा. जय हो. माधवी, काय हो, जायचं कुठे हो? तुम्हीच ठरवा हो काय ते. नाही नाही नाही, आयुष्यभर मीच सगळे डिसिजन्स घेत आलोय. आता तुम्ही सांगायचं. एक मिनिट, माझ्याकडे ना ट्रॅव्हल कंपनीचे ब्रोशर्स आहेत, मी ते घेऊन येतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही शांतपणे ते वाचा आणि मग तुम्ही ठरवायचं कुठे जायचं ते. कळलं? आणि बरं का माधवी, आपल्या दोघांसाठी फर्स्ट क्लास पैकी आलं घालून चहा करू. वा वा. जय हो, जय हो. मी खुश आहे हो माधवी, मी खुश आहे. थांबा, आलोच हा, आलोच. असंच लक्ष असू द्या बाबाजी. जय हो. मेघना, ऐक ना. हा, मी काय म्हणतो, अगं हे घे. ऐक ना. हो, होय. ऐकतेय. बरी आहेस ना तू? हा? सगळी कामं आजच करायची गरज आहे असं काही नाहीये. अरे सगळं घर आवरायचं राहिलंय, अजून खूप कामं बाकी आहेत. अरे मग करूया ना, करायचीच आहेत, आपल्यालाच करायची आहेत सगळी कामं. हं? जे काही सामान लागणार आहे ना ते उद्या आणूया. माय डिअर हजबंड, आपल्याला परवापासून ऑफिस जॉईन करायचं आहे ना, लक्षात? अरे हो यार, 2-3 दिवस आधी यायला हवं होतं ना. चाललं असतं खरं, पण तो लोणावळ्याचा सेमिनार बुडाला असता ना रे.
हे पण मस्त होतं ना सरप्राईज. टू गुड. आपण दोघंच इथे वर्षभर राहणार आहोत ही कल्पनाच किती एक्साइटिंग आणि चार्मिंग आहे. आता नानाबाईंना फोन करतो आणि त्यांना सांगतो की मेघना म्हणत होती सासू सासऱ्यांच्या छळातून सुटका झाली माझी. हे अरे आदित्य, अच्छा असं आहे का? ठीक आहे, मग मी पण नानाबाईंना फोन करून सांगते की आदित्य म्हणतोय मी सुद्धा आई वडिलांच्या दडपणातून मुक्त झालो. होय. हे नाही 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 नाही, चेष्टेत सुद्धा असं बोलता कामा नये आपण. किती गोड आहे ते दोघे, उलट आपण मिस करणार आहोत त्यांना. येस आय नो. हे मेघना सोड यार तू. अरे दूर दूर अरे? सोड. चला पुण्यात कुठेतरी भटकायला जाऊ. अरे वेडा आहेस का तू आदित्य? परवापासून ऑफिस जॉईन करायचं आपल्या दोघांना. घरची कामं ऑफिसची कामं सगळं आपल्या दोघांनाच करायचं, नंतर वेळ नाही मिळणार. त्यापेक्षा आताच आवरा ना, जेवढं होतं तेवढं. अरे वेडपट तेच म्हणतोय मी, नंतर वेळ मिळणार नाहीये भटकायला. अरे घरातली कामं काय, झाला थोडाफार पसारा तर कोण ओरडताय का आपल्याला? हा, थोडे दिवस बेशिस्तीच्या चैनीची मजा घेऊया. आज रात्री डिनरला कुठेतरी बाहेर जाऊया, नंतर पुण्यात भटकूया, एन्जॉय करूया.